शेवटी हिंदू म्हणून एकत्र राहण्याची गरज आहे. बघा काय चाललंय आजूबाजूच्या देशामध्ये, राज्यामध्ये. काश्मीर बद्दल ऐकताय, वाचताय, काय झालं तिकडे? जात विचारली, धर्म विचारला नाही, जात विचारली, भाषा विचारली नाही, विचार फक्त धर्म विचार. ते काय बाबा, कुठला धर्म? हिंदू आहे ना, मारा गोळी आहे. हे लक्षात ठेवा पहिले. आपण उगाच मांडीवर बसवायला जातो, नाही या भाईचारा आहे, गंगा जमुना तहजीब है, हम सब एक है. घालतात मनामध्ये हम सब एक है, तेव्हा नाही आठवण करत. बघा त्या काश्मीरमध्ये एकेकाच्या स्टोरी येत आहेत टीव्हीवर, कसं ती लहान लहान मुलं आपला अनुभव सांगतायत. माता भगिनींना सिंदूर बघून त्यांच्यावर गोळ्या घालला गेला. त्याला त्यांचं जे काही काय म्हणायला सांगितलं, त्याला कलमा म्हणायला सांगितला. ज्याला म्हणत होते, जे त्याला म्हणता यायला तिथे डोक्यावर गोळ्या मारून संपवलेला आहे. मग कशाला नाटकं सहन करायची यांची? हे जे काय पाकिस्तानच्या गोळ्या घालणारे जे कोण इकडे जिहादी आहेत, त्यांना जसा तसं उत्तर देण्यासाठी हिंदू समाजाने तयार राहिलं पाहिजे. बघा योग्य आहे, तिथून कडवेपणा दिसत आहे. पण तुम्ही लक्षात ठेवा, ते अगर धर्म विचारून गोळ्या मारत असतील तर तुम्ही पण आपल्या हिंदुत्वादी संघटनेची मागणी पूर्ण केली पाहिजे. ते धर्म विचारून अगर गोळ्या मारत असतील तर तुम्ही कमीतल्या कमी धर्म विचारून तरी तुम्ही खरेदी करा. ही मागणी खरं म्हणण्याचं हिंदू समाजाने करायला पाहिजे. दुकानात उभा राहिलेलं तर विचारा, बाबा तुझा धर्म काय? खोटंही बोलेल, नालायक असतात. स्वतःच्या बापाचे बघा त्या औरंगजेबाने स्वतःच्या कुटुंबाला संपवलं, स्वतःच्या सख्या भावाला बापाला मारलं. ते स्वतःच्या बापाच्या भावाचे होत नाहीत तर तुमचे काय होणार याचा विचार करा. म्हणून व्यवहार आणि खरेदी करण्या अगोदर धर्म विचारा आणि मग हेही विचारा, धर्म हिंदू आहे ना, चल बोलून दाखव हनुमान चालीसा. मला विचार, मग लगेच निघेल वा हवा कशी. मग नाही येत नसेल ना, पुढचा निर्णय सांगा, मैं तेरे से नहीं खरीदूंगी असं बोलून हिंदूच्या दुकानाकडे निघून जायचं. हा निर्धार तुम्ही खरं म्हणलं तर केला पाहिजे. ते लोक अगर आपल्या धर्माबद्दल एवढे अगर कळवत असतील तर मग आपण कशाला विचार करतो, आपण कशाला त्याला श्रीमंत करतो. त्याला धर्मासाठी अगर जिहाद करत असतील तर मग आपण कशाला त्यांना भाईचाराच्या नावाने गोंधळतो, आपल्याला कशाला दाया कुरवण्याची गरज आहे. तुम्ही भूमिका घ्या. हिंदू समाज म्हणून एक शपथ घेऊन खरं म्हटलं तर या धर्म सभेतून निघालं पाहिजे की आम्ही ह्यापुढे कुठलीही खरेदी करू तर ती फक्त हिंदूकडूनच करू, ही शपथ घेऊन खरं म्हणलं तर तुम्ही निघाला पाहिजे. मग बघा कसे थरा कापतात. सगळे दूध पाण्याचं आम्ही लोकांनी आणि मग एवढं आम्हालाच चावायचं. हे प्रकार बंद करायला शिका. गंगा जमुना तहजीब, काय सर्व धर्म समभाव, हे फक्त हिंदूंनाच शिकवलं जातं, कोणाला दुसऱ्याला शिकवतच नाही. सेक्युलरचे किडे फक्त आमच्यावरच टाकले जातात, कोणाला दुसऱ्याला दाखवत नाहीत. अहो, ज्या देशामध्ये आपण राहतो तो एक हिंदू राष्ट्र आहे, पहिले ते बोलायला शिका. ज्या देशामध्ये 85% अगर हिंदू राहत असतील, 90% हिंदू राहत असतील, तिथे हिंदूंचाच चालणार, बाकी कोणाचं चालणार? पहिलं प्राधान्य हे हिंदूलाच दिलं पाहिजे. आम्ही अभिमानाने सांगतो हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. या सरकारला निवडून आणण्यामध्ये हिंदू समाजाने ताकद लावली, बाकी कोणीही ताकद लावली नाही. हिंदू समाजाच्या मतांमुळे आज आम्ही मंत्री म्हणून त्या मंत्रालयामध्ये बसतोय, हे आम्ही अभिमानाने सांगतो. मग ताकदच अगर हिंदू समाजाने आम्हाला दिली असेल तर आम्ही हिंदू समाजासाठीच उभा राहण्यासाठी आज इथे आलेलो आहे. पण तुम्ही कसलीही चिंता करू नका. कोणत्या एलईडी मिळेल या गोष्टी आहे ना, आता 3 महिने झालेले. आल्या पहिलं बघा ती 2
सुरक्षता इथे वाढवली. मग आमचे कोण आलेले ड्रोनमुळे स्थानिक मच्छीमारांवर अन्याय होत असेल. अरे बाबा, ड्रोन तुमच्यासाठी नाही सुरू केला बाबा, ड्रोन त्यांच्यासाठी सुरू केलाय जे आपल्या इथे येऊन अन्याय करतात. कुठल्याही स्थानिकावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होत असेल तर माझ्या खात्याच्या सहआयुक्ताला समजा, कळवा. सगळ्याचा सगळा अन्याय परत करून घेण्याची जबाबदारी खात्याचा मंत्री म्हणून तुम्हाला सांगून जा. काही चिंता करू नका, माहिती फक्त आमच्यापर्यंत पोहोचू. एलईडी धारक कोण आहेत बघा, माझ्याकडे जावा. आमच्या खात्याचे आयुक्त येऊन माहिती देतात की साहेब बघा, महिन्यामध्ये एवढे एलईडी धारक त्यांच्यावर कारवाई केली. सगळे एकच, सगळेच दारीवर, सगळे एकाच अपघातून आलेले, एक पण हिंदू निघून आहे. पण अन्याय फक्त हिंदूंवर अगर होत असेल तर तुमची सुरक्षा करण्यासाठी हा नितेश राणे मंत्री म्हणून सक्षम आहे, हा शब्द देऊन तुम्हाला राहतोच आहे. काय चिंता करू नका, सगळ्या बाबतीची काळजी घेण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. म्हणून या निमित्ताने विश्वास देतो की ही जी सभा घेतली आहे ना, हिंदू सभा, धर्मसभा, ही तुमच्यासाठी घेतली, तुम्हाला विश्वास देण्यासाठी घेतलेली. बंदरे खात्याचा मंत्री, मच्छीमार खात्याचा मंत्री हा तुमच्या घरातला भाऊ, मुलगा आणि मित्र म्हणून मंत्रालयामध्ये बसलाय. हा विश्वास तुम्हाला देऊन जातोय. हे हिंदू म्हणून तुम्ही सगळ्यांना एकत्र येऊन एक ताकदीने जसा आज इथे जमलात तशी ताकद दाखवण्यासाठी तुम्ही वारंवार एकत्र आलं पाहिजे.